राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राने पावसाने जोर पकडलाय। मागच्या 2 ते 3 दिवस सतत या भागात पाऊस बरसत आहे। राज्य सरकारने काही भागांमध्ये रेड अलर्ट सुद्धा जारी केलाय। त्यामुळे कुणीही आपल्या जीवाची पर्वा न करता घराच्या बाहेर पडून नदी नाल्यामध्ये जाऊ नये हे आपल्याला सतत सांगण्यात येते। पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येतोय, ज्यामध्ये एक व्यक्ती वाहत्या पाण्याच्या पुरामध्ये आपली दुचाकी टाकतो आणि पुढे जे घडतं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सध्या वादळी वाऱ्यासह संपूर्ण राज्यामध्ये तुफान पाऊस पडत आहे। यामध्ये काही नद्यांना पूर आल्यामुळे त्या ओसंडून वाहत आहेत। अनेक ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय। नदी, नाले, धरण सगळे वाहून जात आहे। अशात हवामान विभागाने आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे। तसेच अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। पण अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एका व्यक्तीचा पुरात दुचाकी टाकतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण व्यक्ती आपली दुचाकी नदीला आलेल्या पुरामध्ये घालते आणि पुढच्या क्षणी या व्यक्तीची गाडी वाहता थांबून जाते आणि त्या व्यक्तीचे प्राण सुद्धा वाचते। पण अशा वेळी आपल्याला नको ते धाडस आपल्या जीवाशी बेतून येतं। त्यामुळे कुणीही अशी स्टंटबाजी आणि हलगर्जीपणा करू नये हे आपल्याला सतत सांगितलं जातं। पण तरीही लोक आपले धाडस दाखवत वाहत्या पाण्यामध्ये आपली दुचाकी, चारचाकी वाहन टाकून देतात आणि नंतर त्यांना समजतं की आपल्या कामापेक्षा आपला जीव खूप महत्त्वाचा आहे। पण हे समजण्याआधीच आपले प्राण गेलेले असतात।